कृष्णाला नमस्कार करून कलियुगातील स्त्री ह्याच्यावर आपण पाहूया. कलियुगात या धावपळी स्त्रीने केवळ आधुनिकतेच्या मागे न लागता आपल्या संस्कृतीचे वाहक बनायला हवे. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जगात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या संस्कृतीचे वाहक बनायला हवे. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जगात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार देणे हीच खरी साधना आहे. तुलना टाळा आणि समाधानी राहा. कलियुगात दुःखाचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुलना. दुसऱ्याचे घर, दागिने किंवा सुख पाहून स्वतःला कमी लेखू नका. देवाने जे दिले आहे त्यात समाधान मानणारी स्त्रीच खऱ्या अर्थाने सुखी आणि समृद्ध असते. रागावर विजय आणि क्षमाशीलता. कलियुगाचा प्रभाव असा आहे की माणसाचा लवकर राग येतो, पण ज्या स्त्रीजवळ क्षमा करण्याची ताकद आहे ती घर तुटण्यापासून वाचवू शकते. राग ही क्षणिक असतो, पण त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात. शांत राहणे हीच मोठी शक्ती आहे. बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य महत्त्वाचे. आजच्या काळात चेहऱ्यावर सौंदर्यावर जास्त भर दिला जातो, पण स्त्रीचे सौंदर्य तिच्या चारित्र्यात आणि वागण्यात असते. कलियुगात शरीर तर सर्वच सजवतात, पण तुम्ही तुमचे मन आणि विचार सजवा. घरातील सेवा हीच ईश्वर सेवा. सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही जी कष्टाची कामे करता ती ईश्वर सेवा म्हणून केली तर सेवा होईल आणि थकवा येणार नाही. जेव्हा तुम्ही प्रेमाने जेवण बनवता, त्यावर नामस्मरण करत बनवता, तर ते अन्नातून सकारात्मक ऊर्जा मिळून त्याचा प्रसाद होऊन जाईल. चला तर मग पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा ही नम्र विनंती. कृष्णाला नमस्कार करून कलियुगातील स्त्री ह्याच्यावर आपण पाहूया. कलियुगात या धावपळी स्त्रीने केवळ आधुनिकतेच्या मागे न लागता आपल्या संस्कृतीचे वाहक बनायला हवे. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जगात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या संस्कृतीचे वाहक बनायला हवे. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जगात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीला चांगले संस्कार देणे हीच खरी साधना आहे. तुलना टाळा आणि समाधानी राहा. कलियुगात दुःखाचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुलना. दुसऱ्याचे घर, दागिने किंवा सुख पाहून स्वतःला कमी लेखू नका. देवाने जे दिले आहे त्यात समाधान मानणारी स्त्रीच खऱ्या अर्थाने सुखी आणि समृद्ध असते. रागावर विजय आणि क्षमाशीलता. कलियुगाचा प्रभाव असा आहे की माणसाचा लवकर राग येतो, पण ज्या स्त्रीजवळ क्षमा करण्याची ताकद आहे ती घर तुटण्यापासून वाचवू शकते. राग ही क्षणिक असतो, पण त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात. शांत राहणे हीच मोठी शक्ती आहे.